Hi friends, how are you? Fine, very good. I am also fine. In this year, you have learned stories, songs, pictures, words, and instructions. Friends, you have learned one of the song in the last time. What was that song? School, teacher, soldier, farmer. You know that poem? I see you in the school. Who are you, dear? I teach the student. I am a teacher. I see you in the hospital. Who are you, dear? I treat the patients. I am a doctor. I see you in the bus. Who are you, dear? I drive the bus. I am a driver. I see you on the farm. Who are you, dear? I work in the farm. I am a farmer. I see you on the border. Who are you, dear? I fight for the nation. I am a soldier. I am a soldier. This song you have learned. Very nice poem. Students, do you like the stories? गोष्टी आवडतात ना तुम्हाला? तुम्ही लहानपणी गोष्ट ऐकली असेल पहा बालमित्रांनो. उंदराची आणि सिंहाची आवडते की नाही गोष्ट तुम्हाला? कशी आहे पहा ती गोष्ट? The lion was sleeping. The mouse was playing nearby. The lion caught the mouse. The mouse said, "Let me go, please. I shall help you. Let me go, please. I shall help you." The lion said, "I am big. You are small. You cannot help me, but go away." One day, the lion was caught in a net. It roared. It nibbled at the ropes. The mouse nibbled at the ropes, and the lion was free. The lion was free. And the lion said, "Thank you, mouse." In this way, the story, The Lion and the Mouse, the story was there. You can learn so many stories from various sources. आता आपल्याला अनेक गोष्टीतून आपण शिकत असतो. आपल्या परिसरातून, आपल्या शिक्षकांकडून किंवा आपल्या मित्रांकडून देखील आपण शिकत असतो. अशा नवनवीन गोष्टी आपण शिकत असतो. ह्या शिकत असताना तुम्हाला आणखी नवीन शिकावं असं वाटतंय, तर अशीच एक छोटीशी स्टोरी आपल्या समोर आहे आज. इंग्रजी विषयामध्ये या स्टोरीतली दोन पात्र कोणती आहेत पहा बालमित्रांनो. हे कोणतं पात्र आहे पहा. हे काय दिसतंय तुम्हाला? कोणता प्राणी आहे, पक्षी आहे हा? हा, बगळा. बगळ्यासारखा दिसतो की नाही? बरोबर, करकोचा. काय म्हणायचं आपण? करकोचा प्राणी आहे, पक्षी आहे हा. आणखी दुसरं एक चित्र आहे. या चित्रामध्ये कोण दिसतंय पहा तुम्हाला? यस, कोल्हा. फॉक्स आहे की नाही? कोल्हा. तर एक छान अशी गोष्ट आहे कोल्हा आणि करकोचाची. हे दोघे जण मित्र असतात आणि ते मित्र एकदा जंगलामध्ये गप्पा गोष्टी गंमत करत असतानाच त्यांच्यातला संवाद चालू असतो. ते बोलत असतात आणि मग कोल्हा त्या बगळ्याला म्हणतो, "अरे बगळे दादा, चल माझ्या घरी जेवायला चल. तुला खीर आवडते का?" तर बगळा म्हणतो, "अरे मला खीर फार आवडते. चल तर मग आपण खीर खाऊया." आणि कोल्हा बगळ्याला आपल्या घरी घेऊन जातो आणि त्या ठिकाणी खीर देतो. पण ती खीर कशात देतो पहा? 2 डिश मध्ये आणून देतो. अशा प्लेटमध्ये गोलाकार ताटल्या असतात की नाही, त्या गोलाकार ताटल्यामध्ये ती खीर आणून त्याला देतो. आणि मग चल खा मित्रा. कोल्हा आणि तो बगळा खीर खायला चालू करतात. कोल्ह्याला जीव असल्यामुळे तो पटपट जिभेने मटमट मिटक्या मारत खीर फस्त करायला लागतो. आणि करकोचा जो आहे बगळा, त्याची चोच मात्र लांब असते. त्याला ती खीर खाताच येत नाही या प्लेटमध्ये. त्याला खाऊन पकडण्यामध्ये आणि खाण्यामध्ये अडचण निर्माण होते आणि त्यामुळे तो खाऊ शकत नव्हता. आणि इकडे मात्र कोल्ह्याने खीर फस्त केली आणि म्हणाला, "आणखी देऊ का?" आहे तीच प्लेटमधली संपलेली नव्हती आणि सगळी खीर कोल्ह्याने फस्त करून टाकली आणि बिचारा बगळा मात्र बघतच राहिला. आणि मग नाराज झाला थोडासा बगळा. तो त्याला म्हणाला, "बोल मित्रा,
आता कोल्ह्यानं लगेच त्याचं आमंत्रण स्वीकारलं आणि तो तयार झाला आणि हा कोल्हा बगळ्याच्या घरी गेला. बगळ्याच्या घरी गेल्यानंतर बगळ्याने त्याचं स्वागत केलं आणि कोल्ह्याला वाटलं आता डिशमध्ये बहुतेक बगळा आपल्याला खीर खाण्यासाठी देतोय. परंतु बगळा देखील चतुर होता. त्यानं जी खीर आणली होती ती डिश प्लेट किंवा ताटमध्ये न आणता त्याने जी खीर आणली होती ते उभ्या अशा एका पात्रामध्ये आणलेली होती. निमुळत्या अशा उंच असणारं पात्र आणि त्या पात्रामध्ये बगळ्याची चोच मात्र सहज आत जात होती आणि तो खाऊ शकत होता ती खीर. अशा पद्धतीनं त्याने स्वतः खीर खायला सुरुवात केली आणि कोल्ह्याला दिलेली खीर त्या पात्रात त्याला तोंड घालताच येईना. कारण पात्राचं तोंड जे होतं ते निमुळतं होतं, छोटं होतं आणि कोल्ह्याचं तोंड मात्र मोठं, ते आत जाता जाईना आणि त्याला खीरच खाता येईना कोल्ह्याला. आणि इकडे मात्र करकोच्याने बगळ्याने आपली सगळी खीर खाऊन टाकली आणि कोल्हा मात्र उपाशीच राहिला, त्याला खीरच खाता नाही आली. तेव्हा बगळ्याने त्याला म्हटले, अरे खीर खाल्लास का मित्रा? तर कोल्हा म्हणला, नाही मी नाही खाल्ली खीर. तेव्हा बगळ्याला लक्षात आलं, कोल्ह्याला लक्षात आलं की आपण बगळ्याकडनं काय केलेलं आहे, बगळ्यावर अन्याय केलेला आहे, आपण चूक केलेली आहे आणि आपण त्याच्याशी चुकीचं वागलोय आणि म्हणून त्याची परतफेड आपल्याला अशा पद्धतीने भेटलेली आहे. त्या दिवसापासून बगळा आणि कोल्हा हे दोघे जण एकमेकांना त्यांनी सॉरी म्हटले आणि चूक झाली असं म्हणाले, याच्यापुढे आपण असं वागायचं नाही, आपण एकमेकांना मदत करायची. अशा प्रकारे या गोष्टीमध्ये एकमेकांना जशास तशा असं उत्तर भेटलं. हीच गोष्ट आपल्याला आता इंग्रजीमध्ये पाहायची. पहा, इंग्रजीमध्ये आपण फॉक्स हा जो कोल्हा आहे काय म्हणतो आपण याला? फॉक्स. द फॉक्स अँड द क्रेन. फॉक्स अँड क्रेन. These are good friends. What happened? One day, the fox said, Crane, how are you? I am fine. Crane said, I am fine, thank you. And how are you? The fox said, I am also fine. And fox asked Crane, do you like kheer? And Crane said, oh yes, I love kheer. And fox said, then come to my house tomorrow. Crane agreed, said, yes, I will come tomorrow to your house to eat the kheer, the delicious, the sweet kheer. I will come, yes. And the crane went to fox's house. And the fox served the kheer in 2 dishes. Fox served the kheer in 2 dishes. And the fox asked the crane, Crane, now start to eat the kheer. Eat up your quickly eat up your kheer now. Crane started to eat that kheer in the plate, but he could not. And the fox ate all the kheer in no time, fast, in a hurry, and he finished his kheer. And Crane was his mood was very sad. He said, I can't. And after that, Crane said, yes, my friend, you can also come to my house. Will you? Fox said, yes, I will come. Fox, come to my house. We will have some more kheer. The fox said, okay, yes, I will come. And the next day, Fox went to Crane's house. And the Crane was very clever. He served the kheer in 2 tall pitchers. And he asked, friend, now finish your kheer. Just start to eat. And Crane started to eat the kheer. But Fox, he could not eat because his mouth was big and the pitcher was very small. Pitcher's mouth was very small. That is why he could not eat. And he remained not eating that kheer. And after that, in meantime, the Crane finished that all kheer and he stopped there. After that,
द फॉक्स लर्न अ लेसन, वी कांट डू सच थिंग्स. स्टुडंट्स, अशा पद्धतीनं आपण या कोल्ह्याच्या आणि बगळ्या किंवा करकोच्याच्या गोष्टीतून काय शिकतो पहा, की आपण एखाद्या व्यक्तीला मुद्दाम जाणीवपूर्वक जर त्रास दिला तर त्याची परतफेड आपल्याला सहन करावी लागते. म्हणून अशा प्रकारची ही गमतीशीर गोष्ट आहे. चला तर मग बालमित्रांनो, या गोष्टीविषयी आपण अधिक माहिती घेऊयात. युनिट 8 8.9 द फॉक्स अँड द क्रेन. लुक, लिसन अँड इनॅक्ट. पहा, ऐका आणि कृती करा, अभिनय करा. वन्स अ फॉक्स मेट अ क्रेन. हॅलो क्रेन, हाऊ आर यू? पहा, या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये क्रेन कुठे दिसतोय पहा. दिसतो का नाही या ठिकाणी क्रेन? यस. द क्रेन सेड दिस फॉक्स, hello friend, how are you? And fox said to the crane, hello crane, how are you? Crane said, I am fine, thank you. How are you? Fox said, I am also fine. Crane, do you like खीर? काय विचारलं बा फॉक्सने? अरे मित्रा, तुला खीर आवडते का खायला? फॉक्स asked crane. Oh yes, I love खीर. खीर तर माझी खूप आवडीची आहे आणि मला खीर फार आवडते. तयार झाला तो लगेच. Then come to my house, we will have खीर. त्याचं आमंत्रण मान्य केलं क्रेनने आणि तो त्याच्या घरी खीर खाण्यासाठी दुसऱ्या दिवशी आला. Crane went to Fox house. Fox served खीर in 2 dishes. त्या फॉक्सने 2 डिश मध्ये ती खीर त्याला खाण्यासाठी दिली, सर्व केली. आणि फॉक्स काय म्हणाला पहा, eat up your खीर quickly, then I will give you some more. मित्रा, चल पटकन खीर खा, मी तुला आणखी खीर देणार आहे, असा तो कोल्हा त्या क्रेनला म्हणाला पहा. आणि पहा चित्रात काय दिसतंय. या ठिकाणी हा जो फॉक्स आहे, हा फॉक्स मिटक्या मारत ती आपली खीर फस्त करतोय. प्लेटमध्ये ती खीर असल्यामुळे तो पटकन ती खीर खाऊ शकतोय. इकडे मात्र हा जो क्रेन आहे, हा क्रेन मात्र झगडतोय, त्याला खाता येत नाही, स्ट्रगल करतोय. पटकन खीर खाता येत नाही. का? कारण ती डिश मध्ये सर्व केलेली आहे. उभ्या अशा भांड्यात जर सर्व झाली असती तर तो पटकन खाऊ शकला असता आणि त्यामुळं तो क्रेन बिचारा उपाशीच राहिला. पुअर क्रेन, बिचारा तो करकोचा बगळा, तो उपाशीच राहिला. ही कुड नॉट ईट क्विकली फ्रॉम द डिश. त्याला त्या डिश मधली खीर पटकन खाता नाही आली. फॉक्स एट ऑल द खीर. आणि हा जो फॉक्स आहे, हा कोल्हा आहे, या कोल्ह्याने मात्र सगळी खीर फस्त केली. अँड ही बिगॅन टू लाफ. आणि तो हसायला लागला. कसा हसतोय पहा. तो हसतोय. ही बिगॅन टू लाफ. क्रेन सेड, क्रेन त्याला काय म्हणतोय पहा आता, फॉक्स कम टू माय हाऊस टुमॉरो. उद्या माझ्या घरी येशील का तू? वी विल हॅव सम मोर खीर. आपण आणखी खीर खाऊयात, असं तो क्रेन म्हणाला. आणि क्रेन म्हणाल्यानंतर फॉक्सला वाटलं, अरे वा, म्हणजे आपल्याला आणखी एकदा भरपूर खीर खायला मिळेल आणि या बगळ्याची आपण आणखी एकदा गंमत करूया, असं या फॉक्सला म्हणजे कोल्ह्याला मनातल्या मनात वाटलं. आणि तो त्याचं आमंत्रण त्याने पटकन स्वीकारलं आणि तो त्याच्या घरी खीर खाण्यासाठी जातोय पहा. फॉक्स वेंट टू क्रेन्स हाऊस. फॉक्स कुठे गेला पहा. फॉक्स क्रेनच्या घरी गेला. या ठिकाणी क्रेन सर्व्ड खीर इन 2 टॉल पिचर्स. पहा, हे जे 2 टॉल आहेत की नाही पिचर्स, या 2 टॉल पिचर्स मध्ये त्याने खीर आतमध्ये या ठिकाणी
खीर त्याने खाण्यासाठी अशी भरलेली आहे. आता पहा या ठिकाणी इथे खीर आहे. बगळा मात्र सहज खीर खाऊ शकतोय. कारण का? बरोबर, त्याची चोच जी आहे ती लांबलचक असल्यामुळे त्याचं पूर्ण तोंड, त्याची चोच आत जाते आणि तो उत्तम प्रकारे खीर खाऊ शकतोय. आणि इकडे मात्र जो फॉक्स आहे तो फॉक्स झगडतोय. त्याचं तोंडच त्या ठिकाणी या पिक्चर मध्ये म्हणजे उभ्या भांड्यात जात नाही. त्याला ती खीरच खाता येत नाही त्याचं तोंड न गेल्यामुळं. आणि त्यामुळे तो फॉक्स जो आहे तो पहा या ठिकाणी नाराज दिसतोय. तर काय म्हणतात पहा या ठिकाणी, ईट अप युअर खीर क्विकली देन आय विल गिव्ह यू सम मोर. हा जो क्रेन आहे हा क्रेन फॉक्सला म्हणतोय, आणि फॉक्स ईट अप युअर खीर क्विकली, पटकन तुझी खीर खा, देन आय विल गिव्ह यू सम मोर, मी तुला आणखी खीर देईन. पुअर फॉक्स, बिचारा कोल्हा खाऊ शकला नाही. ही कुड नॉट ईट क्विकली, तो ती खीर पटकन खाऊ शकला नाही. फ्रॉम द पिक्चर, त्या उभ्या असणाऱ्या भांड्यातून. सो क्रेन एट अप ऑल द खीर. आता हे जे उभं भांड आहे की नाही, या उभं भांड्याला आपण सुरई सुद्धा म्हणतो. उभं भांड आहे ते. अँड फायनली या ठिकाणी क्रेननी सगळी खीर फिनिश केली. सो क्रेन एट अप ऑल द खीर फ्रॉम द पिक्चर. या पिक्चर मधली उभ्या भांड्यातली सगळी खीर क्रेनने बगळ्याने फस्त केली आणि तो एकदम आनंदी आहे दिसतोय पहा. इकडे मात्र हा जो कोल्हा आहे हा कोल्हा नाराज झालाय, कारण त्याला पिक्चर मध्ये तोंड घालून ती खीर खाता नाही आली. अशा पद्धतीनं फॉक्स लर्न्ड हिज लेसन. या पाठामध्ये धडा कोणी घेतला? या फॉक्सने धडा घेतलेला आहे. म्हणजे कोल्ह्याने काय धडा, कोणता धडा घेतलाय पहा, की आपण आपल्या मित्राला कधी अडचणीत आणू नये. मित्राला आपण नेहमी आनंदी ठेवावं. पण याने काय केलंय, मित्राला मदत न करता, त्याला खाऊ न देता स्वतःच खात गेला आणि शेवटी मित्राला उपाशी ठेवण्याच्या नादात शेवटी तोच स्वतः उपाशी राहिला. मराठीमध्ये म्हणतात की जसं करावं तसं भरावं. अशा पद्धतीनं फॉक्स लर्न्ड हिज लेसन. आणि आपण देखील आपल्या शालेय जीवनामध्ये बालमित्रांनो, मित्रांना आपण एकमेकांना मदत करायची, एकमेकांची फजिती नाही पाहायची. हा धडा, हा लेसन आपण या पाठातून घेतोय. तर आवडला ना हा बालमित्रांनो पाठ तुम्हाला, ज्या पाठाचं शीर्षक होतं द फॉक्स अँड द क्रेन. पुढे जाऊया. एक या ठिकाणी छोटासा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहूयात. कोण दिसते पहा तुम्हाला व्हिडिओमध्ये? करकोच्या क्रेन आणि फॉक्स आहे. Once a fox met a crane. Hello crane, how are you? I'm fine, thank you. How are you? I'm fine. Crane, do you like kheer? Oh yes, I love kheer. Then come to my house. We will have kheer. Crane went to Fox's house. Fox served kheer in 2 dishes. Eat up your kheer quickly, then I will give you some more. Poor Crane, he could not eat quickly from the dish. Fox watched. The fox ate up all the kheer. The fox ate up all the kheer and he began to laugh. Crane said, Fox, come to my house tomorrow. We will have some more kheer. Fox went to Crane's house. Crane served kheer into tall pitchers. Eat up your kheer quickly, then I'll give you some more. Poor Fox could not eat quickly from the pitcher, so Crane ate up all the kheer. And the fox... Oh, very good. तर बालमित्रांनो, गोष्ट आपण आता कार्टूनच्या माध्यमातून पाहिलेली आहे. द क्रेन अँड द फॉक्स. नाव लिसन अँड रिपीट. या ठिकाणी एक छोटासा व्हिडिओ आहे, विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये इनॅक्ट केलेला आहे. हीच कथा जी आहे द फॉक्स अँड द क्रेन, विद्यार्थी आपल्या सादरीकरणातून तुमच्या समोर ठेवतायत. चला तर मग पाहूया द स्टोरी द फॉक्स अँड द क्रेन. 8.9
The Fox and the Crane. Look, listen and enact. Once a fox met a crane. Hello crane, how are you? I'm fine, thank you. How are you? I am fine. Crane, do you like cheese? Oh yes, I love cheese. Crane, come to my house. We will have cheese. Crane went to Fox's house. Fox served kheer in 2 dishes. Eat up your cheese. Quickly. Then I will give you some more. Poor Crane, he could not eat quickly from the dish. Fox ate up all the kheer. Fox ate up all the kheer. He began to laugh. Ha ha ha. Crane said, Fox, come to my house. Tomorrow we will have some more kheer. Fox went to Crane's house. Crane served kheer in 2 tall pitchers. Eat up your kheer quickly. Then I will give you some more. Poor Fox, he could not eat quickly from the pitcher, so Crane ate up all the kheer. So Crane ate up all the kheer. Fox learned his lesson. Fox learned his lesson. स्टुडंट्स, आवडली ना गोष्ट? आपण पुढे जाऊया. नाव लुक अँड से. या ठिकाणी तुमच्या समोर चित्र दिसत आहेत. तर या चित्रामध्ये कथा लपलेली आहे जी आपण आता पाहिली, द फॉक्स अँड द क्रेन. या कोल्ह्याची आणि करकोच्याची जी कथा आहे ही कथा आपल्याला या ठिकाणी चित्रातून आपल्याला योग्य अशा प्रकारचा सिक्वेन्स पाहायचा आहे आणि स्टोरी कशा पद्धतीने पुढे गेलेली ते आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करूया, उजळणी करूया. पहा या ठिकाणी व्हॉट इज द नेम ऑफ द स्टोरी? द नेम ऑफ द स्टोरी इज द फॉक्स अँड द क्रेन. Yes. Where is the fox? The fox is here and crane is here. Very good. The fox and the crane. The fox said to the crane, "Oh crane, will you come to my house? And do you like kheer?" Crane said, "Yes, I love kheer." And fox said, "Come to my house tomorrow for delicious kheer." And the crane went to the fox's house. या ठिकाणी क्रेन फॉक्सच्या घरी गेलेला आहे. येस. आणि त्या फॉक्सने त्या क्रेनला कशामध्ये खीर सर्व केलेली आहे, कुठे कशात दिलेली आहे पहा. ओ येस, इन 2 डिशेस. डिशमध्ये त्या ठिकाणी क्रेनला खीर खाण्यासाठी फॉक्सने दिलेली आहे. खाऊ शकतो का क्रेन पटकन खीर? नाही. बरोबर, खाऊ शकत नाही, कारण त्याची चोच जी आहे ती लांबलचक आहे आणि तो त्या डिशमध्ये योग्य प्रकारे खाऊ शकत नाही. इकडे मात्र फॉक्स पटकन मटक्या मारत आपली खीर संपवतोय. याचा अर्थ त्या कोल्ह्याने फॉक्सने आपली खीर मटकन गिळंकृत केली, खाऊन टाकली. बिचारा क्रेन मात्र उपाशी राहिला. आणि तेव्हा फॉक्स त्याला काय म्हणतोय? अरे तू उपाशीच राहिलास ना. पुअर क्रेन, बिचारा तू बगळा करकोचा. तो देखील चतुरच होता आणि त्यानं त्या कोल्ह्याला आमंत्रण दिलं, मित्रा तुला देखील माझ्या घरी खीर खाण्याचं आमंत्रण आहे, तू देखील उद्या माझ्या घरी खीर खायला ये. क्रेन asked the fox, "Friend, come tomorrow my house
We will have some more kheer. And fox went to the crane's house. क्रेनच्या घरी गेला आणि कोल्ह्याला काय दिसलं त्या ठिकाणी? 2 tall pitchers. 2 सुरया दिसल्या. निमुळते उभे भांडे होते, त्याच्यामध्ये त्यांनी खीर आणली होती. And he started to eat that खीर, but he could not. कोल्ह्याला खीर खाता नाही आली. करकोचा मात्र पटकन त्याच्या लांब चुचीचा फायदा घेऊन त्याने खीर खायला सुरुवात केली आणि काही क्षणात त्याने त्या पिक्चर मधली खीर फिनिश केली. अँड या ठिकाणी फॉक्स तो उपाशीच राहिला. अशा पद्धतीनं या गोष्टीमध्ये पाठाचा शेवट काय झाला बालमित्रांनो? पहा की हा जो फॉक्स आहे, या फॉक्सला त्याचा धडा मिळाला. ही लर्न हिज लेसन अँड द क्रेन वॉज व्हेरी स्मार्ट. तो हुशार होता आणि त्या कोल्ह्याला त्याने जशास तसं उत्तर दिलं. अशा पद्धतीनं ही गोष्ट आपण द फॉक्स अँड द क्रेन पाहिलेली आहे. स्टुडंट, अशाच पद्धतीनं आपण अनेक गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. स्टुडंट्स, आवडली ना गोष्ट? द फॉक्स अँड द क्रेन. अँड you have learned this story. You have to enact this story. You have to say the dialogue. You have to look at the pictures and you have to say after the teacher, after your friend, and you can repeat these words. अशा पद्धतीनं आपण स्टोरीचा खूप अभ्यास करायचा आहे. नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. तर बालमित्रांनो, तुम्हाला तुमच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.